मित्रांनो, एका वर्षाचं बैलगाडी करिअर आणि या एका वर्षाच्या करिअरमध्ये एक वासरू आणलं जातं. वासरू हिंदकेसरी होतं आदत वयात. अर्थातच पुशेगाव हिंदकेसरी मैदानाचा मानकरी सचिन का दिसत नाही आहे मैदानात, बरीचशी चर्चा आहे. विचारूया. माझ्यासोबत आहेत त्याचे मालक. नमस्कार आहे. नमस्कार. शाहिदभाई मुलानी. नमस्कार. काय चालू आहे आत्ता? आता काय थोडा आरामच चालू म्हणायचं. आराम चालू आहे सचिनचा. पुशेगावचं मैदान आणि त्याच्यानंतर सगळं आयुष्य तुमचंही बदललं आणि सचिनचंही बदललं. काय काय प्रामुख्याने बदल झाले? प्रामुख्यानं बदल म्हणण्यापेक्षा जे सचिननं आपल्याला जे पुशेगावचं म्हणजे एक सेवागिरी महाराजांचा जो आशीर्वाद दिला तो म्हणजे सगळ्यात मोठा आशीर्वाद माझ्यासाठी ठरला. आणि त्यानंतर माझं सगळं आयुष्यच बैलगाडी क्षेत्रातलं म्हणावं सगळं चेंज म्हणजे बदलच झाला. की ह्या क्षेत्रात हा शाहिद मुलानी किंवा हॉटेल सागर हा कोण माहीत नसणारा व्यक्ती आज सचिनमुळं एक महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा 14 देशात आपण कुठंतरी सचिन आणि सचिनचा मालक ओळखू म्हणजे एक ओळख करून दिली. हे खूप सारं मोठं तरी आपल्याला. कुठली खरेदी आहे ही सचिनची? सचिनची खरेदी आपली जालनीची. जालनी वाखारी म्हणून आहे, नकुल आटोळे म्हणून आहे पहिल्या मालकाचं नाव. त्यांच्याकडून आपण खरेदी केला होता. किती खरेदी किंमत होते? खरेदी किंमत ते काय तुम्ही सांगत नाही. आपली एखाद्या नंदीची किंमत करणं आपल्याला ते नाही. पण जर सचिनचं शरीर बघितलं ते त्याचं पूर्ण रंगरूप बघितलं तर एक वेगळ्या जातीचा बैल आहे. म्हणजे त्यांना विचारलं का कुठनं आणलं हे वासरू? त्यांनी बी असंच गाडीतून वासरू घेतलेलं होतं आणि त्यांच्याकडं पण असा म्हणजे चांगला पळत होता. परंतु त्यांच्या काही अडचणीमुळं म्हणजे थोडासा तो ह्यातच होता. मग आपण घेतल्यापासून थोडा सचिन चर्चेत चांगला यायला लागला. बरं, चर्चेत आला आणि संबंध देशाला कळलं. हिंदकेसरी झाला आदत वयातला हिंदकेसरी. 78 वर्षाच्या पुशेगावच्या बैलगाड्याच्या शर्यतीत आदत हिंदकेसरी भेटले आणि खरंच ती बघायला भेटली गोष्ट. बैलगाडी क्षेत्र आपण म्हणू की ह्या गोष्टी बघायला भेटल्यामुळं जे बैलगाडी शौकीन नाही ते संपन्न झाले. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की दिसला नाही बरेच दिवस मैदानात. नक्की काय झालेलं त्याला? सचिननं जसं पुशेगाव हिंदकेसरी झाला ह्या क्षेत्रात म्हणतात आपण थोडंसं लोकांच्या काय म्हणजे गोष्टी अडचणी ज्या असतात किंवा जे काय गोष्टी घडतात ते सचिन बरोबर बी गोष्ट आता अवधानाने घडलेली आहे. म्हणजे आता त्याची कुणी घडवली किंवा ती त्याच्याकडूनच घडली हे सांगता येणार नाही आपल्याला. असं नक्की काय झालेलं? ऑपरेशन दिसतंय यावेळेस दाखव. ऑपरेशन झालेलं दिसतंय ते. सचिनच्या पोटात एक 6 इंचाची तार म्हणजे रॉड होतात. 6 इंचाची तार आणि जर अशी न निघण्यासारखी किंवा आपल्या रवतच्या म्हणजे खाण्याच्या माध्यमातून तर ते सहजासहजी जाऊ शकत नाही. आणि त्याचं एक वैशिष्ट्य काय होतं की दोन्ही साईडला असे टोक केलेले होते. अशी वाकडी अशी करून केलेली होती. मग मी म्हणतो जरी चुकून गेली तर अशी नाही जाऊ शकत. आणि 6 इंचाची तार तर म्हणजे नाही म्हणजे रवत करताना तर ती थोडं सोपं नाही आहे. तुमच्याकडे आहे मला वाटतं ती तार? माझ्याकडे आहे तार. ती आता त्याची तुकडा झालेला आहे. मित्रांनो बघा, ही तार त्याच्या शरीरात गेल्यामुळं ही केवढा अंतर आहे बघा. आणि ती तुटलेली आहे. पण मित्रांनो ही तार ह्या मुक्या प्राण्याच्या शरीरात गेल्यानंतर ही तो पळत राहिला. कधी कळलं तुम्हाला ही तार गेली? पण हे तारा आम्हाला ते नऱ्याच्या मैदानात गेलो त्याच्या अगोदर आम्हाला वाटायचं असंच ठसकतोय. म्हणजे आमच्याकडून काय दूध पाजताना किंवा दुधाची सवय आहे त्याला, दूध दिल्यानंतर काय मुलांकडून चुकून घडलं असेल असं वाटलं आम्हाला. आणि आम्ही त्या गोष्टीमुळं थोडंसं निमोनियाच्या हिशोबानं आम्ही बाकीच्या गोष्टी चालू ठेवल्या त्याला. परंतु ते योगायोगाने ज्यावेळेस नऱ्याच्या मैदानाला गेलो आणि 4 फेरे पळावं लागले त्या दिवशी आम्हाला तिथं.
4 फेरे पळाल्यानंतर मला ते जाणवलं जरा वासराची जरा म्हणजे थोडंसं ठसकण्याचं प्रमाण जास्तच होतं. मला वाटतं आम्ही 5 वडला 1 नंबर केला त्या ठिकाणी बी मी सेमीतच ठसकत होता. तर त्याच वेळेस मी नानांना पण म्हणलो होतो की थोडंसं बैल आजारी वाटतोय आम्हाला. पण त्यावेळेस बी जरा ते गुळ वगैरे चारला आम्हाला थोडंसं तिथं काय वाटलं नाही एवढं. मग असंच थोडंसं आम्ही आमच्याकडून बी चुकून त्याच्याकडे दुर्लक्ष त्या गोष्टीकडे झालं. परंतु नरेचं मैदान झाल्यानंतर आम्ही ठाम निर्णय घेतला की आता बैल पळवायचा नाही आणि त्याचं काय आहे अगोदर ते बघितलंच पाहिजे. आमचे मार्गदर्शक म्हणा किंवा आमचे गुरुवर म्हणा बल्लाळ सर, त्यांनी बाकीची यंत्रणा सगळी आपल्या घरी आणून एक्सरे वगैरे काढले, त्याचे सगळे बाकीचे केले. एक्सरे काढल्यानंतर एक्सरेवाल्यांना बी असं वाटलं की ह्या निमोनियाचाच प्रकार आहे. बर, म्हणजे 30-35% निमोनिया आहे असं त्यांना वाटलं. मग आम्ही वाटल्यानंतर त्यांनी म्हणले नाही काय. मग आम्ही आमचे मार्गदर्शन बल्लाळ सरांना पाठवलं. पण त्यांनी ज्यावेळेस ते रिपोर्ट बघितले, ते चेक केले, त्यांना कुठंतरी त्यात ते गोष्ट आढळून आली. त्यांनी नंतर मला वाटतं सगळं पॅक केलेलं परत खोलायला लावलं आणि परत 6 एक्सरे काढले त्याचे. 6 एक्सरे काढले, म्हणजे सगळ्या बाजूने काढले. त्यावेळेस त्यांना ते तार आतमध्ये आहे ते तुम्हाला मी दाखवले आता, ते एक्सरे वगैरे दाखवले. त्यावेळेस आम्हाला कळालं की त्याचे आणि खरंच एवढं मोठी गोष्ट घेऊन ती खरंच आत्तापर्यंत एक आमच्या म्हणजे प्रतिष्ठेसाठी किंवा एक मालकाचं कुठंतरी हे करण्यासाठी तो पळला. आणि खरंच त्याच्याकडे आता बघितल्यावर खरंच वाईट वाटतं की एवढं असताना सुद्धा ते आमच्यासाठी एवढं काय त्यांनी केलं आणि एवढं काय त्यांनी आम्हाला सहजासहजी गोष्टी मिळवून दिल्या. घैवरला गाळा. आणि मला ह्यात सगळ्यात मोठी काय गोष्ट वाटते की तुम्ही म्हणला चारलं गेलं का कसं गेलं माहीत नाही, तुमचा एक काय अंदाज? कारण कशी दावण तुमची सज्ज आहे, बरेचशी मला वाटते 10-15 सगळं गोधन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वासरं आहेत 7-8. तर सचिनलाच का गेलं हे बी प्रश्न आहे. हा, तो पण प्रश्न आहे. आणि सचिन हिंदकेसरी झाल्यावरच का झालं, म्हणजे ह्याच्या अगोदर बी सचिन पळाला आहे, 1 नंबर केलेत, पण हिंदकेसरी झाल्यावर नंतरच ही घटना घडली. तुमचा काय अंदाज आहे? आता आमचा अंदाज आहे ते तर चाऱ्यातून जाऊ शकत नाही. मग आता काय ह्याच्या पुढं आता नाही काय बोलू शकत किंवा काय गोष्टी 100% आवर्जून केलेलं आहेत वाटतंय तसं शंकेस्पद आहे ते सगळं. का तर तार 6 इंचाची तार अशी खाताना बी खाऊ शकत नाही. तो खुराकात म्हणलं तर खुराकात आपण घातलो गोळे बनवतो, तर गोळ्यात ते तार आपल्या 6 इंचाची तार लागत नाही हाताला, असं होऊ शकत नाही. तर ही कुठं ना कुठं त्याच्याबरोबर घातपाताची बी थोडीशी शंका आहे. मित्रांनो, बैलगाड्यातील एक सत्य आणि हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ह्यांनी सांगितलं की जो ह्यांच्या दावणीला आहेत भरपूर खोंड, सचिनच्या बाबतीत झालं आणि त्यांना घातपाताची शक्यता वाटते. आणि ती तार एवढी गेल्यानंतर त्या मुख्य जनावराला त्रास झाला असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं ही वृत्ती, जसं सांगितलं शक्यता आहे, ही वृत्ती खूप वेगळं आहे. काय सांगाल की असं घालणं, आपण शुअरिटी नाही की घातलंय असं नाही, पण तुम्ही शंका आहे तुमच्याकडं, पण असं जर कुणी केलं असेल तर खरंच हे चांगलं नाही आहे चांडी भाऊ. म्हणजे कुणी म्हणजे ह्या गोष्टी अशा गोष्टी, एक महादेवाचा नंदी येतो आणि महादेवाचा नंदी एक म्हणजे प्रामाणिकपणे आम्ही त्याला सांभाळतोय, इतकं जीव लावतोय. आज माझ्याकडे 1 नंदी नाही, माझ्याकडे न पळणारे बी 2-3 नंदी आहेत, पण मी त्यांना पण जे सचिनला जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी माझ्या बाकीच्या नंदींना पण आहेत. म्हणजे मी कधीच नंदींवर कुठल्या गोष्टीचा असा हे केलेलं नाही. आणि मला म्हणजे लोकांना म्हणजे आवर्जून ह्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे की कुणीही असू द्या, असले कृत्य करताना ते काय जादू टोणं फिणं काय करतात, म्हणजे काय चाललेलं आहे बरंचसं, तर त्या कुठंतरी गोष्टी कुठंतरी थांबाव्यात. आणि मी आवर्जून दाखवतो की तुम्हीसुद्धा दाखवा की माझ्या नंदीच्या गळ्यात कुठं तुम्हाला दोरा, धागा, दोरा, लिंबू कुठं काय दिसणार नाही. एक श्रद्धा, म्हणजे बैल आपला पळाला तर पळणारच आहे तो. त्यामुळं बाकीच्या गोष्टी काय करत बसण्यात मजा नसती. आणि एखाद्याच्या नंदीचं वाईट बघणं म्हणजे आपल्यालाही चांगलं होतं, अशा गोष्टी काय नसतात. त्यामुळं बैलगाडा मालकानं कुणीही असू द्या की त्या गोष्टी
पाळाव्या त्या आणि मन स्वच्छ ठेवून हा क्षेत्र खेळला तर 100% सगळ्या गोष्टी यशस्वी पार पडते. मी हे सगळं बघताय आता बैलगाडी क्षेत्र म्हणला की कसं एवढं हिंद केसरी किताब घेतला अगोदर अपयश बैल घेत राहिला, कसं आहे बैलगाडी क्षेत्र तुमच्या मतानुसार? बैलगाडी क्षेत्र हे तसं बघितलं तर चांगलंच आहे, म्हणजे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे, त्या दोन्ही अँगल आहे त्याला. परंतु मला एक कळतं की प्रामाणिकपणे जर कुठली गोष्ट केली तर खरंच बैलगाडी चांगलं आहे. आणि मी ज्यावेळेस सचिनच्या अगोदर मी काय बैल खरेदी केलेत, माझ्या आत्तापर्यंत बैल 7-8 बैल झाली खरेदी करायची, पण मला प्रत्येकच नंदीत मला काही यश मिळालं नाही. त्यामागे बी मी खूप सारं असं संघर्ष केला आहे. आणि माझी महादेवाची एक आशीर्वाद म्हणा किंवा आमच्या अल्लाचा आशीर्वाद म्हणा की मला कुठंतरी एक त्यांनी नंदी एक माझ्या म्हणजे मनासारखा मला पाठवून म्हणजे मिळाला असतो कसा ना कुठल्या माध्यमातून. आणि त्या नंदीनं माझं एक खूप सारं असं की जेणेकरून मी भूतो ना भविष्य मी जोपर्यंत आयात आहे माझ्या मागं पण एक माझं नाव ठेवलं असं त्यांनी मला करून दाखवलं. हां, संचित आपलं पुण्य असतं मागच्या जन्माचं काहीतरी असेल कदाचित, त्यामुळे तुमच्या दावणीला सचिन आला आणि सगळं आयुष्य बदलून टाकलं. एका वर्षाचं बैलगाडी करिअर आणि त्याच्यानंतर सचिन आला जसं सांगितलं आणि सगळं आयुष्य बदलवलं. या इकडं पण बोलूया. आता काय झालं तुम्ही सांगताय की त्याच्यावर जो झाला प्रकार, ह्यातनं सांगितलं की ह्यातनं तुम्हाला काय काय जे बैलगाडी मालक म्हणायचे की नाही इथं हात लावू नको तिथं हात लावू नको, तर स्वतःची बैलाची काळजी घेणं आणि काळजी घेणं म्हणजे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं. कारण सगळीच लोक प्रेम करायला येत नसतात, कारण सगळ्याच गोष्टी चालू असतात. तर काय सांगाल? खरं आहे तेवढं, म्हणजे सगळेच गोष्टी म्हणजे सगळेच चाहते म्हणा किंवा सगळेच लोक जी बघायला येणार असतात ते खरंच बैल म्हणजे त्याच्या चांगल्यासाठीच आलेले असतात असं घडत नाही. हे आम्हाला बी जाणवून आलं की आज तो मुका जनावर आहे, तो त्याच्यावर इतका मोठा आज अन्याय झालेला आहे, म्हणजे एक खरंच त्याच्यावर चुकीचा घात झालेला आहे त्याच्यावर. आणि तो कुठंतरी जो करणारा असेल किंवा अनुदानाने कुठनं चुकून झालं असेल पण तो खरंच चुकीचा आहे. आणि असल्या गोष्टी कुणीच कुठलाही गाडा मालक असू द्या किंवा कुणाचं कितीही वाईट वाटलं किंवा चांगलं वाटलं तर ह्या गोष्टी करू नये. असंच मी आज तुमच्या माध्यमातून मी सर्व बैलगाडा शौकीनांना एक संदेश देईन. ज्याच्या दावणीला बैल आहे तो तर कधी करणार नाहीत, पण आपण म्हणू अशी वृत्तीची बी लोक आहेत, हे ह्यातून सिद्ध होतं आहे. तुम्ही म्हटला की सगळी तुमच्या बैलाला चांगलं बघतील किंवा चांगलं रूपानं पाहतील असं नाही, काय काय म्हणतो अपप्रवृत्ती बी आहेच बैलगाडीत. खरं आहे त्या बी गोष्टी. आता आपल्याला आपला सचिन आदत वयात आज 78 वर्षाची परंपरा त्यांनी मोडीत काढली. कोणाला आदत वयातलं हिंद केसरी झालेला म्हणजे त्याच्यात म्हणजे कोणाला असं न पटण्याजोगं बी आहेत ना लोक आहेत. आणि खरंच त्यांनी म्हणजे वैयक्तिक माझ्याशी काय असेल तर ती खरं माझ्याशी करावं, त्या नंदीशी काय गोष्टी अशा करून येते. म्हणजे आम्ही किती जरी केलं तर आपण माणूस आहे, आपल्याला काय उद्या काय कमी जास्त झालं तर आपण कुठल्याही हॉस्पिटलला जाऊन आपण त्याचं निदान करू शकतो. पण ज्या नंदीवर करतोय आपण त्या नंदीत बोलू शकत नाहीत ना, आज मी तार खाल्ली किंवा काय झालंय मला कोणी चारलंय हे बोलू शकत नाही. तर त्या नंदीवर कुठलीही अन्याय अशा कुठल्याही चुकीच्या प्रकारचा करून. आता त्याच्या दृष्टीनं काळजी असणं महत्त्वाचं आहे. CCTV वगैरे तुम्ही लावले होते का? हो, CCTV वगैरे आहे तिथं सगळं आहे. घटनेच्या अगोदर लावलेले का नंतर लावले? घटनेच्या अगोदरपासून CCTV आहेत माझ्याकडे इथं. परंतु हे काय कृत्य कुठंतरी असं मैदानात किंवा असं कुठं दर्शनाला किंवा कोणी काय अशा गोष्टीतच केलेलं आहे. आणि आता सचिनला ज्यावेळेस सचिन हिंद केसरीचा मानकरी झाला त्यावेळेस खूप सारे लोक त्यांना प्रसाद घेऊन यायचे, त्याला महादेवाचा नंदी म्हणून खाऊ द्यायचे. आता आपण तर कोणाला अडवू शकत नव्हतो की बाबा नका तुम्ही त्या चारू किंवा काय करू. अशा गोष्टीतून काहीतरी हे 100 म्हणजे घडलेलं आहे. आणि हे जाणून बुजून घडवलेलं मला तर प्रकार वाटतो. का तर मी बऱ्याचशा डॉक्टरांचा बी सल्ला घेतला की हे तार अशी जाऊ शकते का, तर बरेच या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला सांगितलं ही तार एवढी लांब अशी
पोटात जाऊ शकत नाही. कमीत कमी ज्या वेळेस रवतमध्ये येते त्यावेळेस ते किती कसलाही नंदी असो कुठलेही जनावर असो तो बाहेर फेकून देतो. अशी जाऊ नाही शकणार. खूप शॉकिंग गोष्टी सांगताय, यातून शिकण्यासारखं आहे. आपण गोठ्यावर कितीही प्रोटेक्शन ठेवलं, कितीही CCTV लावले, प्रत्यक्ष लक्ष असलं तरी मैदानात जागरूकता पाहिजे. खरं आहे, तेवढं बी खरं आहे. मैदानात आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या चाहत्याच्या ह्याच्यातच येऊन हे आपलं असा कोणीतरी घातपात करून जात असतो. ते आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरं. मला तर प्रामुख्याने आता माझ्याकडे उदाहरण झालंय म्हणून मी तर अनुभवलंय. त्यामुळे मी लोकांना आवर्जून सांगेन की तुम्ही मैदानाला जरी गेला तरी मैदानाला आपली एक जवळचा माणूस आपला, जेणेकरून खास नंदीवर आपला लक्ष ठेवणारा माणूस तिथं असावाच. आणि मी काय केलं की आमची मुलं काय करायची, कुणी यायचं, कुणाला नाराज करायचं नाही, काय नाही. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातात सचिन असायचा आणि सचिनची सेल्फी असायची किंवा फोटो असायचा. ह्या अशा काही घटना घडत गेल्या. त्यातून हे कधी घडून गेलं ते बी आम्हाला निदर्शनास नाही आलं लवकर. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आता सचिनच्या करिअरकडे येऊया. करिअर असं झालं की तो आला तुमच्या दावणीला आणि त्याने एक प्रकारचं म्हणून असं सर्वोच्च यश दिलं. हे यश देताना सचिनच्यात काय बदल झाला, काय अग्रेसिव्ह झाला आहे का, काय कशा पद्धतीनं, का जसं तुम्ही सांगितलं मगाशी शांत आहे स्वभावाला, मैदानातलं सचिनचा स्वभाव आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस दावणीचा स्वभाव काय तफावत जाणवते? तो मैदानात आता दावणीला कधीच तो असा ह्याच्यात नसतो. असं म्हणजे दावणीला म्हणा, ज्यावेळेस मैदानाला आपण जातो गाडीचं जोपर्यंत आपण आपल्या टांग्याचं जोट खांद्यावर टाकत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही अशा 4 काट्या टाका, तो दुसरा पाय सुद्धा असा उचलणार नाही, इतका शांत असतो तो. मग त्याला असं काहीच म्हणजे दावणीवर तुम्ही बघताय त्याचं काहीच हे नाही की बाबा तो शांतच असतो. मग असं त्याचं इथलं वातावरणच असं वेगळं आहे, पण मैदानात गेल्यावरती त्याची धमक काय असेल ती दाखवून देतो. आणि कडनं पाळणार ह्याच्यात. पण आदत वयात एवढ्या मोठ्या बैलांबरोबर पळवणं, मोठ्या पायऱ्यात पळणं, त्याच्यापेक्षा मोठ्या कदकाठीनं असणाऱ्या बैलानं पळवणं बरेचसे लोक म्हणतात योग्य आहे का? आदत वासुर आहे, आदत वासरू आहे. आता त्याचा पळच तसा आहे की त्यांनी आत्तापर्यंत सगळ्या मोठ्या बैलाबरोबर जेवढ्या पळला तो तिथं कधीच त्यांनी त्याच्यावर बाजू येऊ दिली नाही आपल्या सचिनने. त्यामुळे तो पहिल्यापासून आदत वयात बी चांगलाच पळतोय आता. आणि अजून मला वाटतं ते 6-7 महिने तर दात लावत नाही, तो 7 महिने अजून आदतच ह्याच्यात पळताना दिसत. क्वचित एखादं ओपनचे म्हणजे मोठे मैदान असतील तर त्या ठिकाणी ओपनला पळताना दिसेल. आता कसं सर्वसाधारण बघा असं एक निरीक्षण असतं, तुम्ही कधी केलं असेल की एखाद्या बैलाला यश भेटलं की त्याच्या मागे काय ना काहीतरी जोडलं जातं, इंजेक्शन चालू आहेत, स्टेरॉइड चालू आहे, बऱ्याचशा काय गोष्टी आहेत. तुम्ही सांगितलं की अंधश्रद्धेला आम्ही थार देत नाही, पण बाकी वैद्यकीय दृष्ट्या काय करता का नाही? आता ते जर असतं, आता माझा गुरु माझ्याकडे एक बैल आहे, मी आता तो आमचे ते बादोले म्हणून आहेत कोल्हापूरचे, त्यांचा मास्तर आहे. आज त्यांचा आपल्या दावणीला त्यांनी ठेवला आणि आपला गुरु तिकडे ते घेऊन गेले. म्हणजे एक 15 दिवस आम्हाला तुमच्या दावणीला बैल असावा. आज गुरु मला वाटते एक 4 ते 5 महिने झाला की तो पळालाय. म्हणजे बकासूर हे सगळ्या बैलांबरोबर पळालाय तो, पण तो 5 महिने झाला आज बैल माझा बसून आहे. अगर जर त्या गोष्टी काय असत्या, आता तिथं एक आदत आहे वासरू पलीकड, तो एक वासरू आहे, पलीकडचा नंदी एक माझा आहे, आज एक पळायला सासवडला गेलाय. म्हणजे हे नंदी आहेत. मग मला काय म्हणायचं, अगर ह्या गोष्टीवर जर चालत असतं तर हे सगळे माझी नंदी एक नंबरात राहिले असते ना. सचिनच का? मग ह्याच्या अगोदर मग सचिन नव्हता त्यावेळेस आम्ही गटाला पण मार खाऊन येत होतो. आता काल परवाच सांगतो मी, ह्याला विहापूरला मी गेलतो देवा घेऊन, तो गटाला मार खाऊन आलाय. आज सासवडमध्ये 1 दिवसाचा गॅप आहे, आज सासवडमध्ये फायनलला राहिला तो. चांगल्या गाड्या त्यांनी हे करून आज फायनलला राहिला तो. म्हणजे असं काय नाही की काय गोष्टी, मग त्या जर गोष्टी असत्या तर मग आम्ही असं गटाला मार खाऊन कधी घरी आलोच नसतो ना. तर आहाराच्या बाबतीत सांगा, आदत वासरू आहाराच्या बाबतीत आम्ही आमचं खुराक स्वतः खुराक तयार करतो. काय सांगावं थोडं नवीन प्रेक्षकांना, काय त्याला खुराक काय देत आहे? आम्ही कमीत कमी एक 10-12 प्रकारची कडधान्य आहेत. कुठली सांगावं थोडं?
आता त्याची लिस्टच आहे सगळे हा. म्हणजे गहू मक्यापासून ते तूर डाळ आपलं उडीद डाळ असो, तुमची मुंग असो, सोयाबीन असो, बाजरी असो, ज्वारी असो, बाकीच्या सगळ्या अशा कडधान्य आम्ही त्याचं एक हे केलेलं आहे, म्हणजे एक लिमिट बनवलेलं आहे. 10 किलोला हे एवढे एवढे किलोचं प्रमाण टाकायचं आणि त्याची एक भरडा बनवून आम्ही प्रत्येक नंदींना ते म्हणजे जशी मी बैल घेतलीत तेव्हापासून माझा तोच खुराक चालू आहे आणि सगळ्याला तोच खुराक असतो. फक्त प्रामुख्यानं माझं एक वैशिष्ट्य असतं की प्रत्येक नंदीला किमान एका वेळेस 2-2.5 लिटर दूध प्रत्येकाला चालू आहे. सचिनला तेवढं फक्त दूध जास्त लागतं. सचिनला 3-3.5 लिटर एका वेळेस दूध चालू एका वेळेस. 6-7 लिटर दूध सचिनला चालू आहे आणि बाकी सगळ्या नंदींना 4-4, 5-5 लिटर दूध. कुठलं दूध असतं म्हणजे गिर गाई किंवा गिर गाईचं नाही, पण म्हशीचं? आपण जर्सीचं गाय दूध वापरतो कंटिन्यू. पुशेगावचं हिंद केसरी झाल्यानंतर जसं सांगितलं आपण वारंवार की आयुष्य बदलतं आणि प्रसिद्धी येते. तुम्ही महाराष्ट्रभर ओळखू लागलाय की बाबा सचिनचे मालक, तर प्रसिद्धी काय शिकवते आता? प्रसिद्धी खूप सारं ह्याच्यातून एक चांगलं आज म्हणजे एवढ्या महाराष्ट्रभरातून कॉल येतात, एवढ्या महाराष्ट्रभर एक सचिनमुळं शाळेत मुलांनी कोण आहे यांची ओळख निर्माण झाली आणि हे निर्माण होणं म्हणजे हे माध्यम मी खूप सारं मोठं आहे आणि खरंच ह्या माध्यमातून आपल्याला खूप सारं चांगलं शिकायला मिळालं. काय शिकायला भेटलं चांगलं? चांगलं लोक भेटली आणि एक गोवर्धन म्हणजे आपल्याला सांभाळायची एक चांगली संधी मिळाली. बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा हे होत गेल्या ना आपल्याकडे, म्हणजे व्यवसायात सुद्धा वाढ 100% ह्याच्यात घडली. हॉटेल व्यवसाय काय ह्याच्यामुळे व्यवसायात वाढ झाली? खरं ही गोष्ट तेवढीच मोठी झाली बघा. का तर लोक सचिनचं हॉटेल म्हणून बी खूप सारे हिंद केसरी सचिनचं हॉटेल म्हणून करून आपल्या हॉटेलला व्हिजिट देतात आवर्जून. त्यामुळे सगळं बदलतं. यश, आता तुम्ही अपयश बी बघितलेलं आहे. आता कसं आहे, मधल्या काळात सचिन उभा राहिला आजारपणामुळं, तर एक प्रकारची भीती वाटली का तुम्हाला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे, बैल पुन्हा उभा राहायला पाहिजे, बैल पळला आता तुम्ही सांगता 1 तारखेला, तर एक प्रकारची भीती असते ना? कारण कसं आहे, ऑपरेशन असलं की सक्सेस रेशिओ कसा आहे, सक्सेस होतंय का नाही, ते बैल उभा राहतोय का, तर हे सगळं चालू असताना मनात काय विचार होते? मनात खूप सारे विचार होते, पण आमचे जे मार्गदर्शक आहेत बल्लाळ सर, त्यांचा एकच शब्द होता मला की भाई तुम्ही काळजी करू नका, हा सचिन तुम्हाला आत्ता जरी वाटत असेल पण ह्याच्यापेक्षा जोशात पुढं तुम्हाला पळताना दिसणार आणि ते साध्य करून दाखवणार, हे निश्चित तेवढंच खरं आहे बघा. जर आपण आदत वासरं पळाली, प्रामुख्याने भरपूर वासरं पळायला दिसलेत आणि आदत वयातले पळतात, पण दात लावल्यानंतर त्यांचं पळण्याचं प्रमाण कमी येतं, तर तुमचं काय निरीक्षण आहे? का मुळे कमी येत असतील आदत वासरू दात लावल्यानंतर? आता ह्या क्षेत्रात एवढं मला चंडीभाऊ एवढं अनुभव नाही आहे, का तर मी 1 वर्ष 6 वर्ष झालं ह्या क्षेत्रात आलोय आणि खरंच मला बैलातली एवढी काहीच माहिती नव्हती, परंतु मला ह्या सचिनमुळं म्हणा इतर नंदीमुळं मला खरंच एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि त्यातून मी हे घडत गेलोय. त्यामुळे एवढा आपण अभ्यास कधी ह्या क्षेत्रात जास्त नव्हता, परंतु असं शिकत चाललोय मी आता थोडं. तुमचं एक निरीक्षण असेल की आदत वयात खूप पळवलं जातं वासरांना, मग तो गॅप भेटत नाही विश्रांतीचा, तर काय सांगाल सचिनला किती दिवसातून आता पळवणार? कारण त्याचे एक दुसरा टप्पा चालू झालाय, आजारपणातून ऑपरेशनमधून रिकव्हरी झाल्यानंतर आता तो पळणार आहे. आता सचिन कमीत कमी म्हणजे आदत वासरावर थोडं आमच्याकडून बी थोडं सचिनला जास्त पळवलं गेलं, थोडंसं 4 दिवसाला 5 दिवसाला पळवण्यात आलं, पण खरं आदत वासरांना एक माझ्या हिशोबाने एक 8-10 दिवसाच्या हिशोबानं पळवावं, तर तो वासरू कायमस्वरूपी टिकून पळताना तुम्हाला दिसेल. ते दोघांचे फॅन आहेत, लक्ष आणि सचिनचे. कधी पळताना दिसेल जोडी? काय लवकरच पळताना दिसेल जोडी तुम्हाला दोघांची. कारण बरेचशी लोक कमेंट्समध्ये तुम्हालाही सांगत असतील, मलाही सांगतात, कॉल करून सांगतात की बघायचे, ही जोडी वारंवार बघायची, लक्ष आणि सचिन. जसे मराठी चित्रपट सृष्टीत सचिन होते, लक्ष होते ग्रेट आर्टिस्ट, त्या पद्धतीनं एक वेगळं समीकरण जुळले लक्ष आणि सचिनचं, तर लवकरच पाळणार.
लवकरच पळताना दिसतील. हम्म. आता काय गोष्टी आहेत हम्म. त्यामुळं थोडं बघू कसं कसं नियोजन होतं. आता थोडंसं 1-2 मैदान थोडंसं वेगळ्या पायऱ्यात पळताना दिसेल, हां बघू. पण बघू, ठीक आहे. बरं, आता सगळे आपण चर्चा करतोय, ही सचिन नाव तुम्ही ठेवलं का त्यांनी ठेवलेलं आहे? सचिन हे पहिल्याच मालकाच्या मुलाचं नाव आहे. बर. आणि ज्यावेळेस आपण खरेदी केलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलेलं की तुम्हाला जरी सचिनचं नाव चेंज करायचं असेल तरी करा, परंतु मी त्यांना एकच शब्द दिलता, हा एवढा चांगला नंदी तुम्ही मला दिलाय, म्हणजे आज तुम्ही एक कुठल्या तरी कारणास्तव मला बी विकलेला आहे, तर मी तुमचं नाव हे कायम पुढे ठेवीन. आणि मला बी सचिन नाव हे आवडतं नाव आहे, का तर पहिल्यापासूनच आज सचिन आवडीचा कोण नाही असं नाही आहे. जसं सचिन तेंडुलकर मास्टर झाले तसं आपला बी सचिन एक दिवशी ह्या क्षेत्रातला ही होईल असं आपल्याला खात्री होती, त्यांनी करून दाखवलं. पुशेगावात ज्या पद्धतीने यश मिळवलं त्याच्यानुसार सचिन मास्टर ब्लास्टर ठरला. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, सचिन आता फिट अँड फाईन आहे. बरेचशा लोकांचे प्रश्न होते की मैदानात सचिन का दिसत नाही आहे, का दिसत नाही आहे, तर उत्तर मिळालेले असतील. आत्ताच शस्त्रक्रिया झालेली आहे, का झाली ह्याचंही आपण सगळं स्पष्टीकरण शाहिदभाई यांच्याकडून ऐकलं. जाता काय सांगाल? काय नाही, सचिन लवकरात लवकर चांगल्या ह्याच्यात पळताना दिसेल आणि सर्व चाहत्यांना तो परत एकदा तो त्याच जोशात त्याच ह्याच्यात पळताना दिसेल. आणि 1 तारखेपासून सचिन पुढं पळताना सगळ्या त्यांच्या चाहत्यांना दिसून येईल आणि गुलालाच्या रूपाने एक सुखद धक्का देईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय हिंद केसरी सचिन.